नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके. आपल्या या कलाप्रवंती प्रवासामध्ये आपण लवकरच भेटणार आहोत रानकवी हनुमंतजी चांदगुडे यांना. खरं तर शेतकरी आणि वारकरी या प्रवासाबद्दल किंवा या कामाबद्दल त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. आणि आषाढी वारी निमित्त आपण पांडुरंगाच्या भेटीला सगळेजण चाललोय किंवा त्याचा भक्ती करतोय. याच्यामध्ये आपण ऐकूयात हनुमंतजी चांदगुडे. नमस्कार. नमस्कार. कला भ्रमंतीच्या या खास भागामध्ये खरं तर हनुमंतदादा तुमचं सहर्ष स्वागत आहे. कारण आम्ही कला भ्रमंती म्हणजे या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे विषय घेऊन येतोय. खरं तर आषाढी वारी आता लवकरच येते किंवा आता सगळे वारकरी आपल्या आषाढी वारीसाठी निघालेले आहेत. तर त्या वारी निमित्त म्हणजे मी ऐकलंय की तुम्हाला रानकवी म्हणतात किंवा तुम्ही शेतकरी वारकरी याच्यावरची बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत की तुमच्या बऱ्याच पाठ्यपुस्तकामध्ये आहेत, सोशल मीडियावरती आहेत. तुम्ही गावी गावी जाऊन कविता केलेल्या आहेत. भरपूर कवी संमेलन खरं मी सांगतो तुम्ही गाजवलेत. म्हणजे एक धारदार कवी की जो म्हणजे एखाद्याला सळो पळो करून सोडतो, अशी काही उदाहरणं मी तुमची ऐकलेली आहेत. तर मी आता जे काही शेतीवाडी जे आपण म्हणतो महाराष्ट्र संतांची भूमी, ऐतिहासिक भूमी आहे आणि आपला शेतकरी हा सुजलाम सुफलाम आहे. तर आता या शेतकऱ्याने सध्या पेरणी केलेली आहे आणि तो सध्या त्याचे वेध वारीकडे आहेत. तर या शेतीवाडीविषयी किंवा वारकऱ्यांसंदर्भात तुम्हाला काय वाटेल किंवा काय म्हणणं सांगावंसं वाटेल? शेतकरी आणि वारकरी हा एकच आहे आणि बहुतांश म्हणजे जवळपास 90-95% वारकरी हे शेतकरी आहेत. धुळवाफेवरती पेरणी केली, काही भागामध्ये मुबलक पाऊस झालाय, तिथे पेरण्या झालेल्या नाही आहेत. पण शेतकरी हा एवढा प्रामाणिक आहे, कारण वारकऱ्यांमध्ये जो प्रामाणिकपणा आहे ना, तो खरं तर समता, एकता, बंधुता ही सगळी मूल्य आज आपण संविधानिक म्हणतोय, पण संविधानाच्या आधी कितीतरी वर्ष ही वारी सुरू आहे आणि ती सगळी पालन केली जाते आणि हेच सगळं शेतकरी करतोय. त्यामुळे मी शेतकऱ्यांविषयी वारकऱ्यांविषयी बोलत असताना वेगळं कधीच म्हणणार नाहीये. म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल हा पंढरपुरातल्या मंदिरामध्ये विटेवरती उभा आहे आणि आमच्या इथं रानामध्ये कष्ट करून थकलेला, घामाघूम झालेला तो शेतकरी कमरेवरती हात ठेवून बांधावरती उभा राहिला ना, की मग मला पंढरपुरातल्या मंदिरातला विठ्ठल आणि आमचा शेतकरी कष्टकरी बाप एक वाटतो. त्यामुळं वारकरी आणि शेतकरी आपण वेगळं करायचं काही कारणच नाही. दुसरं असं की फक्त विठ्ठलच बांधावरती दिसतो का मला? तर अजिबात दिसत नाहीये. फक्त विठ्ठल नाही दिसत, पूर्ण पंढरपूर मला त्या वारकऱ्याच्या मळ्यामध्ये दिसतं. तुम्ही म्हणाल कसं काय? तर बघा तिथं ते वाळवंट आहे, पलीकडे पुंडलिक आहे. ते सगळं पंढरपूरचं चित्र तुम्हाला माहिती आहे आणि त्या वाळवंटामध्ये सर्व जाती धर्माची सगळी लोक एकत्र येतात. तसं आमच्या शेतकऱ्याच्या मळ्यामध्ये पलीकडच्या वाफ्यात मेथी असेल, अलीकडे पालक असेल, अजून पलीकडच्या मळ्यात काहीतरी दिसेल. तुम्हाला वेगवेगळ्या सगळ्या पिकांची मांदियाळी वारकऱ्यांसारखी दिसेल. आणि म्हणून मीच एका कवितेत असं लिहिलं होतं की राब राबून रानात असा पिकवला मळा, राब राबून रानात असा पिकवला मळा, पंढरीच्या वाळवंटी जसा वैष्णवांचा मेळा. राब राबून रानात असा पिकवला मळा, पंढरीच्या वाळवंटी जसा वैष्णवांचा मेळा, भार संताच्या खांद्याला जरी शिवळीचा होतो. मी बैलाला संत म्हटलंय बरं का. क्या बात आहे. बैलाला संत म्हटलं हे बऱ्याचदा अनेकांना कळत नाहीये. देहू आणि आळंदीवरून जी पालखी निघते ना, ती पालखी वाहून नेण्यासाठी बैल असतात आणि शेतकऱ्याचा प्रपंच, शेतकऱ्याची शेती वाहून नेण्यासाठी शेतकऱ्याच्या बरोबरीनं काबाड कष्ट करणारा हा पण बैल आहे. हे दोन्हीकडे समानता आहे. इकडं शेतकऱ्याचा प्रपंच कष्ट तो बैल सांभाळतोय आणि इकडं संताला ज्या देवाची ओढ लागलेली त्यांच्यापर्यंत ओढून नेण्याचं काम बैल करतोय. म्हणून लिहिलं की राब राबून रानात असा पिकवला मळा, पंढरीच्या वाळवंटी जसा वैष्णवांचा मेळा, भार संताच्या खांद्याला जरी शिवळीचा होतो, हाती नांगराच्या मुठी विठू कवतुक गातो. देता गाठ शिवळीला संत ओढती नेटानं, ढेकळांच्या राहुट्यात विठू जोडतो येठानं. झाला मृदंग नभाचा सरी झाल्या वारकरी, झाला मृदंग नभाचा सरी झाल्या वारकरी, थेंबा थेंबाचे रिंगण जसे चंद्रभागा तिरी, नाही पंढरी ती दूर विठू नसे विटेवरी, नाही पंढरी ती दूर विठू नसे विटेवरी, काळ्या सावळ्या रानात विठू झाला उत्तरी,
काळ्या सावळ्या रानात विठू झाला अवतकरी. काही जण अवतकरी होऊन पेरणी करून आता वारीला निघालेत आणि काही जणांची शेती मात्र याच पांडुरंगाच्या भरवशावरती सोडून दिली आहे, की बाबा रे मी तुझ्या दर्शनाला येतोय, मग आम्हाला थोडासा आशीर्वाद दे. परत आल्याच्या नंतर मी माझ्या लेकराबाळांचं सुख पाहिल, पण आधी मी तुझं मुख पाहिल, तुझ्या पायावरती मस्तक ठेवेल. आणि खरं सांगू का, तुम्ही मगाशी म्हटलात, की बाकीच्यांना इतरांना सोडो की पळो करून सोडता वगैरे. मी खरं तर कुणाला त्रास देण्यासाठी साहित्य कधीच लिहिलं नाहीये. पण चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणणं हे चुकीचं नाहीये ना. बरोबर आहे. माझ्या लेखनाचा मूळ उद्देश हा आहे, की चांगल्याचा पुरस्कार आणि वाईटाचा तिरस्कार. नक्की मी नक्की. चांगल्याला चांगलंही म्हणतो आणि वाईटाला वाईटही म्हणतो. जर ही भूमिका तुमच्यात असेल ना, तर मग मी कवी, मग मी कथाकार, मी मग साहित्यिक वगैरे. कल्पना विश्वात रमायचं, डोळे झाकायचे, मी तुझ्या केसात चंद्र माळील सारखे काहीतरी लिहायचं आणि लोकांनी त्याला वाह म्हणायचं. मी त्याला कवी म्हणत नाही. म्हणून खरं तर हे तळमळीनं लिहितोय. मी पण शेतकरी आहे. नक्की. शेतमजुराचा मुलगा आहे. आजही शेती करतो. हे सगळे संदर्भ अवतीभोवती पाहिलेले आहेत. त्यामुळे ते शेतकऱ्याचं, वारीचं हे सगळं महत्त्व आहे आणि हे सातत्यानं सुरू राहील. नक्की, नक्की. म्हणजे तुम्ही एका प्रश्नावरती खरं तर एवढं विश्लेषण केलंय. मला म्हणजे आता शेतकऱ्यांनी आता सगळं आहे निसर्गाने आता यावर्षी चांगला पाऊस पडलेला आहे. हिरवंगार शेती दिसते आता सगळी. तर सुखी शेतकरी जे आता आपण हे करतो, की बऱ्याच वेळा दुष्काळ पडतो आणि पाऊस पडत नाही किंवा त्याचं हे होतं म्हणजे निसर्गाचं चक्र बिघडलेलं आहे सध्याच्या काळात. पण जेव्हा ते पूर्णपणे व्यवस्थित चाललेलं असतं, तेव्हा शेतकरी राजा खुश असतो, आपला आनंदी असतो. तुम्ही हां. शेतकरी, मी शेतकरी आहे. तर त्या सुखी शेतकऱ्याबद्दल किंवा त्याच्या भावनेबद्दल काय वाटतं किंवा काय तुम्ही लिहिता त्याविषयी? नाही, शेतकऱ्याचं सुख हे शेतातल्या पिकाकडे पाहिल्याच्या नंतर प्रफुल्लित होतं. बरोबर आहे. पण तेच पीक ज्यावेळी मार्केटमध्ये नेलं जातं विक्रीसाठी, हां, हां. त्यावेळी त्या सुखाचं रूपांतर पैशामध्ये होऊन त्या शेतकऱ्याच्या खिशात किती रक्कम येते, बरोबर. याच्यावरती खरं तर शेतकऱ्याचं सुख अवलंबून आहे. आणि हे सगळं पीक पाण्याचा वगैरे विषय तुम्ही काढलात, तर आपण त्या शेतकऱ्याच्या सुखाबद्दल बोलूयात. पण इथली व्यवस्थाच फक्त शेतकऱ्याला नाडते असं काही नाहीये. हं, हं, हं. कुठेतरी ढगफुटी होतेय, हां. प्रचंड पाऊस येतोय, आहे ते सगळं शेतकऱ्याचं वाहून जात आहे आणि कुठेतरी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बरोबर. जे मी सातत्यानं सांगतो किंवा मी सतत बोलत असताना असं म्हणतो, की पाऊस नसतो मुळीच मित्रा बहिरा आणि मुका. हं. पाऊस नसतो मुळीच मित्रा बहिरा आणि मुका. वैकुंठाहून जणू उतरला धरतीवर या तुका. वीज वाजवी विना आणखी वारा वाजवी टाळ. नम्र होऊन खाली उतरले भरलेले आभाळ. आभाळाच्या भाळी गोंदला इंद्रधनुचा टीका. पाऊस नसतो मुळीच मित्रा बहिरा आणि मुका. हे सगळं आमच्या शेतकऱ्याला कितीही सोसावं लागू द्या, पण पावसाला तो कधी नावं ठेवत नाहीये. आणि मग गंमत अशी होते, की शेतकरी सुखी होतोय. शेतकऱ्याच्या शेतातलं पीक दिसतंय. पण ते सुख शेतकऱ्याच्या जगण्यामध्ये हं. कुठेतरी सुखाचे 4 क्षण येण्यासाठी त्याच्या खिशात खुळखुळलं पाहिजे, तर तो सुखी. आज फक्त आजूबाजूला शेतकऱ्यांचे बंगले दिसतायत, त्यांचं कर्ज दिसत नाही. बरोबर आहे. आणि मग त्या सुखाच्या व्याख्या ज्या शेतकऱ्याच्या आहेत, ह्या परंपरेनं आलेली शेती आम्हाला सांभाळायची आहे. वडिलोपार्जित शेती आहे आणि जर विकली तर लोकं काय म्हणतील? हं, हं. अशा अवस्थेमध्ये काहींनी जतन केली आहे. पण तुम्हाला खरं सांगतो, की हा जो वारकरी आहे, जो शेतकरी आहे, हा सच्चाईनं जगणारा आहे. मातीला आई मानतो हं. आणि तोच समतेचा, एकतेचा पुरस्कार करतो. म्हणून इथं या मातीविषयी लिहीत असताना किंवा इथल्या शेतकऱ्याच्या शेतीविषयी लिहीत असताना माझ्यासारख्या माणसाला अजूनही असं वाटतं, की शेतकरी सुखी म्हणजे नक्की काय? काय करतो शेतकरी? तर शेतकरी हा रानात राहणारा कष्टकरी आहे. माझ्याच ओळी आहेत, की "रानभैरी शब्द माझे काकरीत आलो, रांधले आयुष्य तेव्हा भाकरीत आलो." रानभैरी शब्द माझे काकरीत आलो, रांधले आयुष्य तेव्हा भाकरीत आलो. घातले मी खत पाणी काळजाच्या तुकड्याला, आयुष्याची झोपडी ही सेकरीत आलो. आयुष्याची झोपडी ही सेकरीत आलो. ही झोपडी सेकरतोय, त्याला जर सुख म्हणत असाल,
आणि इथल्या व्यवस्थेनं जर शेतकऱ्यांना नाडण्याचं काम चालू ठेवलेलं असेल तर मला ते सुख वाटत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की कांदा महाग झाला, टोमॅटो महाग झाला, भाज्या महाग झाल्या किंवा खूपच असं झालंय, नेहमी शहरात ती ओरड असते. हं. म्हणजे ते लोकांना ते दिसत नाही की शेतकरी किती कर्जबाजारी आहे किंवा दुष्काळ पडलाय, त्याच्याकडं माल आलाय, पैसे हे आलं, चांगलं पीक आलं, पण बाजारात भाव नाहीये किंवा तिथले काही व्यापारी असतील की जे काही लोक फक्त पिळवणूक करून त्याचे कसं कमी पैसे त्याला मिळतील असं बऱ्याच वेळा टार्गेट केलं जातं, किंवा आपली शासन व्यवस्था किंवा हो. इतर काही गोष्टी असतील. मग शेतकरी राजा नुसतं भाषणामध्ये फक्त आपल्या राजकीय पोळी भासण्यासाठी किंवा मी म्हणतो फक्त आपलं म्हणायचं दिसतं की आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे, हो. महाराष्ट्र ही शेतकरी आहेत किंवा चांगला आपला गावचा कणा आहे. पण त्या गावच्या कण्याला किंवा ज्या मेन माणसाला घरात त्याच्या पोराबाळांना किंवा शिक्षण पाण्याला त्याच्याकडे पैसे नसतात किंवा हे त्या चौकटीत किंवा त्यात अडकलेला आहे. तो बोलत नाही धड किंवा त्याला बाजारभाव मिळत नाही. मग ह्याबद्दल ह्या शेतकऱ्याविषयी, त्याच्या बाजारभावाविषयी किंवा या सगळ्या व्यवस्थेविषयी तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही नाही, कुठल्या विषयी लिहिताय? व्यवस्थेविषयी मांडणं म्हणजे खरं हं, सांगू का, हं. की व्यवस्था 2 प्रकारची आहे. एक जे शासनकर्ते आहेत ते, त्याला आपण व्यवस्था म्हणतो. बरोबर. आणि दुसरं की शासनकर्ते नाहीयेत, पण शासनकर्त्यांनी गावात काही जमात पाळून ठेवली आहे. अच्छा. जी कुठल्या पदावरती नाहीयेत, पण सर्वसामान्य माणसाला जगू देत नाहीयेत. बरोबर आहे. त्याला तुम्ही एजंट म्हणा, हं. तुम्ही दलाल म्हणा, जे काही असेल ते. मग सर्वसामान्य माणसाचं जगणं या माणसांनी हलाल करून ठेवलंय. आणि माणसाला जगत असताना एवढी अडचण येते, तो कष्ट करतोय, ते कष्टाचे पैसेच त्याला मिळू देत नाहीये ती. मग मी असं लिहिलं होतं की म्हणजे खरं तर खूप मोठं ते छक्कड अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्याला दिले. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की माझी मैना गावाकडे राहिली. पण आता गावाकडे मैना पण नाही आणि कावळा पण राहिलेला नाही. बरोबर आहे. आता त्या गावातले जे मी म्हणतोय ना, त्यांनी काय केलंय गावाची अवस्था? हं. तर मी असं लिहिलं होतं की अहो गावागावात गर्दी झाली उचल्यांची. अहो गावागावात गर्दी झाली उचल्यांची, त्यात भरती झाली भुरट्यांची आणि चोरट्यांची, लबाडे करून जगणाऱ्यांची, चंगळवादाची, भिकारनादाची, हातात कड्याची, हवसबिड्याची, पानाची गेड्याची, आपऱ्या पॅन्टीची, खादीच्या शर्टाची, पायरी कोर्टाची. कदाचित एवढं मला दम लागला त्यामुळे तुम्हाला ऐकू आलं नसेल. मी परत म्हणतो की अहो गावागावात गर्दी झाली उचल्यांची, त्यात भरती झाली भुरट्यांची आणि चोरट्यांची, लबाडे करून जगणाऱ्यांची, चंगळवादाची, भिकारनादाची, हातात कड्याची, हवसबिड्याची, पानाची गेड्याची, आपऱ्या पॅन्टीची, खादी शर्टाची, पायरी कोर्टाची, गोवाजींची, मॅकडॉलची, रम हिसकीची, देशी दारूची, ताडीची, माडीची, गोल गोल साडीची, लाज सोडली मनाची, पर्वा केली नाही जनाची, म्हणून लाट उठली ही परिवर्तनाची. कुणाची? कवी, लेखक, गीतकारांची. उठली अनोखी लाट, गर्दी होते या दाट, समाजसेवेची वाट. धार लेखणीला आली या पहिली रकला अमर होऊन राहिली. क्या बात हे है! जे मी सगळं लिहितोय ना, खरं तर मी हे कुणाला तरी, माझं पाठांतर किती आहे? हे ऐकवण्यासाठी नाहीये. हे बरं. आतून आलंय, तळमळीनं येतंय हे. आणि ही गाव कुसातली किंवा गावाच्या आतमधली जी माणसं आहेत ना, हं, हं. माणसांना जगू देत नाहीत ते. तर त्यांच्या विरोधामध्ये असं लिहावं लागतं. आता माझ्या शेजारी विठ्ठलाची मूर्ती आहे. मी खरं सांगू, की माझ्या बापानं ज्याला बाप मानलं, तो हा विठ्ठल आहे. इथल्या व्यवस्थेच्या समोर आम्ही डोळे फोडून म्हणजे हात-पाय जोडून त्यांच्या पायावरती मस्तक ठेवून सुद्धा ही व्यवस्था आम्हाला शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना जगू देत नाही. मग आम्ही हतबल होतो. हं. कुठेतरी वशिले लावणारी माणसं वशिले लावतात आणि त्यांच्याच घरात सगळ्या योजना हे ते जातं. मग आम्ही हतबल झाल्याच्या नंतर माझ्यासारख्या एका शेतमजुराच्या मुलाला काय? तर मग हातामध्ये लेखणी घेतो आणि इथल्या व्यवस्थेवरती प्रहार करतो. आणि तो प्रहार करत असताना आम्ही कुणाची मदत घेणार आहे? मी मगाशीच म्हटलं की वारकरी आणि शेतकरी एकच आहे. बरोबर आहे. मग मी वारीला आता गेलो नसेल, पण माझ्या शिवारातली वारी मला ती कुठेतरी पेरायचं आहे. बरोबर. कुठेतरी काय करायचंय. मग माझ्या बापानं ज्याला बाप मानला त्याच विठ्ठलाला मी घराणं घातलं एका कवितेतून. ते घराणं इथल्या व्यवस्थेच्या विरोधातलं आहे. मी असं लिहिलं होतं की विठ्ठला, विठ्ठला पायरी खालचा चोखोबा आता वर यायला हवा. हं. हे संदर्भ कदाचित तुम्हाला जातीवाचक हो. वाटतील, पण घुमानला साहित्य संमेलन झालं होतं अच्छा. आणि त्या संमेलनाला मी गेलो होतो. पंढरपुराच्या मंदिराची मांडणी तुम्ही जर ती पाहिलं पाहिलं. सगळं, हं. तर तिथे नामदेव पायरी आहे. हो. ही सगळ्यांना माहिती आहे. पण त्या नामदेवाच्या पायरीच्या शेजारी चोखोबाची समाधी आहे. नक्की.
म्हणजे ते नामदेव महाराज असं सांगितलं जातं की भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बाहेर जातात, ते पंजाबमध्ये जातात. तर पंजाबमधल्या शीख धर्माचे जे धर्मगुरू आहेत, गुरु नानक, तर त्या गुरु नानकांच्या मंदिराच्या पेक्षा काही इंच का होईना उंच आपल्या महाराष्ट्रातले आपल्या संत नामदेवांचं मंदिर आहे. क्या बात आहे. आणि ते तिथं किती वर्ष राहिले हो? 20-22 वर्ष. उरलेलं पूर्ण आयुष्य त्यांनी महाराष्ट्रात घालवलं. आमच्या नामदेवाची पायरी आहे खाली, पांडुरंगाच्या मंदिराच्या अर्ध सुद्धा मंदिर नाही. बरोबर. म्हणून मी कवितेत लिहिलं होतं की विठ्ठला, पायरी खालचा चोखोबा आता वर यायला हवा आणि नामदेवाला पुन्हा एकदा मंदिरात घ्यायला हवा. विठ्ठला, पायरी खालचा चोखोबा आता वर यायला हवा आणि नामदेवाला पुन्हा एकदा मंदिरात घ्यायला हवा. अरे तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव. ते विमानात बसून गेले की नाही त्याच्यावरती वाद सुरू आहेत, मला त्याच्याशी पण घेणं देणं नाहीये. अरे तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव आणि जनाईच्या गोवऱ्यांनी बंगले त्यांचे पेटव. एवढं प्रेम आहे माझ्या इथल्या मंत्र्यांवरती. अरे तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव आणि जनाईच्या गोवऱ्यांनी बंगले त्यांचे पेटव. अरे उरतील काही यातून त्यांना समाधीत गाड. अरे उरतील काही यातून त्यांना समाधीत गाड आणि ज्ञानोबाच्या भावंडांना वर तेवढं काढ. ज्ञानोबाच्या भावंडांना वर तेवढं काढ. का काढायचंय? अरे गल्लो गल्लीत चांगदेव इथं डरकाळ्या फोडतोय. जुने संदर्भ घेऊ नका. आमची शेतकऱ्याची कष्टकऱ्याची बाई दररोज सकाळी 10 वाजता खुरपं घेऊन दुसऱ्याच्या बांधाला खुरपायला जाते. त्यावेळी तिला 200-250 रुपये मिळतात. आणि त्याच बाईचा नवरा युवा कार्यकर्ता म्हणून, पुढारी म्हणून दररोज सकाळी उठून एसटी स्टँडवरती दुसऱ्याचा चहा पीत बसतो ना, तो हाय. बरोबर. अरे गल्लोगल्लीत चांगदेव इथं डरकाळ्या फोडतोय, संसदेतला मंबाजी हात त्याला जोडतोय. अरे रखुमाई रडते इथं वळून जरा बघ. रखुमाई म्हणजे लोकशाही. अरे लोकशाही रडते इथं वळून जरा बघ आणि मृत्यू घेऊन तळ हातावर आमच्यासारखं जग. मगच कळेल तुला विठ्ठला इथं काय चाललंय जगात. अरे मगच कळेल तुला विठ्ठला इथं काय चाललंय जगात. अरे फास घ्यायला कासरा सुद्धा का घ्यावा लागतो दोघात. फास घ्यायला कासरा सुद्धा का घ्यावा लागतो दोघात. खरं तर मी ही कविता ज्या तिरस्कारातून लिहिली ना, तर त्याचं कारणही असंच आहे. मी 2014च्या आसपास एक बातमी वाचली होती पेपरमध्ये, कदाचित यवतमाळच्या परिसरामधली बातमी होती. मुलगा दिवाळीच्या सणाला आलाय, शाळेमध्ये असणारा मुलगा, म्हणजे शाळेमध्ये म्हणजे बोर्डिंगमध्ये वगैरे असा. तो मुलगा आलाय आणि मुलाची अपेक्षा होती की माझ्या वडिलांनी मला दिवाळीला कपडे घ्यावीत. एक ड्रेस दिवाळीला मी आलोय तर घ्यावा. त्याला फटाके नको होते किंवा त्याला इतर काही नव्हतं, पण मला कपडे पाहिजेत. तर वडील काय म्हटले की बाळा, तुझ्या बहिणीचं नुकतंच लग्न झालंय, तिच्या आयुष्यातली ही पहिली दिवाळी आहे. जावयांना कपडे घ्यावे लागतील, तुझ्या बहिणीला घ्यावी लागतील, मी पण नाही घेतली, एवढ्या वेळी माझा ऐक. तर त्या मुलाला राग आला. म्हणजे दुपारी आलेला मुलगा घरी, वडिलांशी संवाद झाला आणि वडील म्हटले की अरे आपण ताईला आणि दाजीला कपडे घेऊ, तुला नको मला नको. तर मुलगा काहीच बोलला नाही. मुलगा बाहेर गेला. दिवस मावळण्याच्या वेळी तोपर्यंत वडिलांना वाटत होतं की आपला मुलगा कुठेतरी गेलाय आणि येईल थोड्या वेळाने मित्रांकडून. दिवस मावळायला गेला आणि तो मुलगा घरी आला नाही. वडिलांना तरी पण वाटलं की येईल, कुठंतरी गेला असेल. मग रानामध्ये बांधलेली जनावरं आणायला ज्यावेळी ते वडील गेले, त्यावेळी त्या जनावरांमधलं एक जनावर त्या मुलानं मोकळं सोडलेलं होतं आणि त्याचा कासरा काढून त्या मुलानं गळफास लावून घेतला होता त्या झाडाला. एकुलता एक मुलगा गेल्याच्या नंतर आणि मुलगा बापाला समजून घेऊ शकत नाही, एवढी वाईट अवस्था आहे. त्या बापाला असं वाटलं की माझा एकुलता एक मुलगा गेला, मला जगून काय करायचंय. त्या लिंबाच्या फांदीला जो गळफास घेण्यासाठी कासरा बांधलेला होता त्याची दुसरी बाजू रिकामी होती. त्या दुसऱ्या बाजूला बापानं गळफास लावून घेतला. मला एक सांगा की का नको या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लिहायला. एकाच कासऱ्याला जर बापाला आणि मुलाला गळफास घ्यावं लागत असेल तर कृषीप्रधान देश कसला तुम्ही थापा मारताय. शेतकऱ्यांना हमी भाव नाहीये. म्हणजे वारकऱ्याच्या हातामध्ये टाळ असतो ना, टाळ, तो टाळ इथल्या व्यवस्थेच्या टाळक्यात टाकावी एवढी चीड येते मला.
नुसतं भाषणांमध्ये आणि घोषणांमध्ये तुम्ही कितव्या क्रमवारीतून जगात कुठे आहे आणि काय आहे, अजिबात नाही, हे सगळं फुल आहे. म्हणजे आजही शेतकऱ्याच्या घरामध्ये समृद्धी नावाचा इकडे कुठेतरी महामार्ग दिसतात, घरात शेतकऱ्याच्या घरात समृद्धी नाही. आणि त्यामुळं हा इथला जो शेतकरी आहे, इथला जो वारकरी आहे, तो खऱ्या अर्थानं वैचारिक समृद्ध झाल्याशिवाय इथलं शासन वठणीवरती येणार नाही. ते कोणत्याही पक्षाचं असू देत, मला घेणं देणं नाहीये. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की हे आत्ताचं आहे, असं नाही. स्वातंत्र्यानंतर आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर जेवढे जेवढे आले ना, यांनी फक्त शेतकऱ्यांच्या आणि वारकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय. त्यामुळे हा तिरस्कार जो आतून येतो ना, तर त्यामुळे हे सगळं लिहावं लागतंय. आता ही काय संत परंपरेपासून साहित्यिकांपासून सगळं चालत आलेलं आहे. आता सगळ्या शेतकरी वारकऱ्यांची ओढ लागलेली आहे विठुरायाकडे पंढरीला जायला. तर त्या विठुरायासाठी किंवा पंढरीसाठी किंवा आपल्या वारकरी भक्तांसाठी एखादी कविता किंवा काय गाणं? शब्द अट्टल, शब्द विठ्ठल, शब्द झाले टाळ. शब्द अट्टल, शब्द विठ्ठल, शब्द झाले टाळ. शब्द शब्द झाले विना, शब्द झाले माळ. शब्द हे तुकारामांनी सांगितलं होतं ना, आम्हा घरी धनु शब्दांची चरत नाही, शब्दांची शस्त्र येत नाही करू. हा शब्दांचा सगळा हे आहे. जे अभंग, भारुड, कीर्तन हे हे सगळं सुरूच आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, वारी झाली ना की महाराष्ट्रामध्ये दुसरी एक परंपरा आहे बारीची. हा. वारी आणि बारी. वारी आणि वारी. तर वारीवरती खूप बोललंय. एखादी बारीची कविता ऐकवतो. हा, नक्कीच. वारीमध्ये अभंग असतंय, बारीमध्ये लावणी असते. इकडं टाळ असतंय, तिकडं चाळ असतोय. इकडं तबला असतोय, तिकडं ढोलकी असते. तुम्हाला एक सांगतो, तबल्याच्या आवाजामध्ये किंवा मृदंगाच्या आवाजामध्ये माणूस मान डोलवतो आणि ढोलकीच्या खणखणाटामध्ये फेटे उडवतो. ही आपली ओळख आहे. मग मी पुरुषप्रधान लावणी लिहिली, विरहाची लावणी लिहिली, शृंगाराची लावणी लिहिली, पण हे सगळेच लिहितात. मी काय केलं, ज्यांनी काही लिहिलं नाही ना, ते मी वेगळे जे जुने प्रकार होते ते हाताळले. मगाशी जसं मी म्हटलं की छक्कड सारखा प्रकार आहे. त्याच्यानंतर जुगलबंदी आहे. जुगलबंदी मी लिहिली, सवाल जवाब मी लिहिले. त्याच्यानंतर वडारगीत नावाचा एक काव्य प्रकार जो महाराष्ट्रातल्या कुणीच हाताळलेला नाहीये, तो मी लिहिला. एक सवाल जवाब मुद्दाम म्हणून ऐकवतो तुम्हाला. सवाल जवाब म्हटलं की असा स्टेज, स्टेजच्या एका बाजूला तो शाहीर आणि त्याचे सहकारी उभे असतात. स्टेजच्या दुसऱ्या बाजूला त्या शाहिराची स्पर्धक असणारी ती बाई आणि तिचे सहकारी उभे असतात. ढोलकी वाजते, ढोलकी वाजते, ढोलकीचा तोडा वाजून थांबतो आणि सुरुवातीला ती बोलायला सुरुवात करते. सवाल जवाब सुरू होतो. ती काय म्हणते बघा. ती म्हणते, अरे वंदन करुणी मायभूमीला शिवरायांना स्मरतेर. अस्सल महाराष्ट्रातली येते. ती म्हणते, अरे वंदन करुणी मायभूमीला शिवरायांना स्मरतेर, सह्याद्रीच्या गडकोटांना लवून मुजरा करतेर. अरे नारी असुनी नरासारखी तलवार हाती धरतेर, ऐकून घेतू खुळ्या शाहिरा मी पहिला सवाल करतेर. बोलता बोलता ती शाहिराला म्हटली खुळ्या. आता सवाल जवाब मध्ये खुळ्या म्हणणं म्हणजे अपमान ना. आणि सवाल जवाब मध्ये अपमान झाला की हरला. शाहीर तिला मध्येच थांबवतो आणि शाहीर काय म्हणतो बघा. शाहीर म्हणतो, अगं तुकारामाची अभंग गाथा ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी. अगं तुकारामाची अभंग गाथा ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी, संत जनाई ओवी गाते नामदेवाच्या जात्यावरी. अगं तसाच करतो सवाल आता नको सानू आव फुका. अगं तसाच करतो सवाल आता नको सानू आव फुका. आणि नाही शाहीर खुळामर्दिनी गुरु आमचा संत तुका. ग नाही शाहीर खुळामर्दिनी गुरु आमचा संत तुका. त्यावर ते कशाला आविर्भाव आणतो ना, कशाला मोठ्यांची नावं घेतो. साधं सरळ आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुकारामांचं नाव घेतलं म्हणजे तू काय मोठा तुकाराम होणारच का? तर तो शाहीर म्हणतो, मग विचार ना प्रश्न. मग ती शाहिराला म्हणते, अरे नकोस हुरळून जाऊ शाहिरा, नको निहाळू आईनार. निहाळा ते आईना म्हणजे आरसा कशाला निहाळतोस ना, इथंच हा समोरासमोर हा सूर्य आणि तो चंद्र, चल होऊन जाऊ देत की की नको निहाळू आईनार.
दर महिन्याला विधवा होते, सांग कोणती मैनार. प्रश्न तुम्हाला परत ऐकवतो. ती म्हणते की नकोस हुरळून जाऊ शाहिरा, नको निहाळू ऐनार, आणि दर महिन्याला विधवा होते, सांग कोणती मैनार. कशाला तुकारामाचा वारसा सांगतोय? किती साधा प्रश्न आहे. सामना तुझा आणि माझा आहे. सवाल जवाब तुझ्या माझ्यात चाललाय. कशाला थोरा मोठ्यांना मध्ये आणतो आणि हुरळून कशाला जातोय? तुकारामाचा वारसा सांगितलाय शाहिरानं. त्याला उत्तर देणं भाग आहे. मी खरं सांगू का, माझ्या लेखनाचा पण हेच सार आहे की आता सगळेजण विचार करत असतील जे ऐकतायत ते, की अशी कोणती महिना आहे दर महिन्याला विधवा होते. खरा सवाल जेव्हा हाच आहे की समोरच्याला शोधून पण त्याचं उत्तर नाही सापडलं पाहिजे. आणि मी आता ज्यावेळी शाहिराच्या मुखातून ते उत्तर देईल त्यावेळी त्या प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की अरे हे मला माहिती होतं. तो खरा सवाल जाऊ. नाही तर अगम्य काहीतरी किडमिड केलं असं नाही होतंय. आता तुम्ही पण शोधताय, तुम्हाला उत्तर सापडलंय का? चालू आहे, अजून नाही सापडलं. आता बघा तो सवाल आणि त्याचा जवाब सलग ऐकवतो. ती म्हणते, अरे नकोस हुरळून जाऊ शाहिरा, नको निहाळू ऐनार, आणि दर महिन्याला विधवा होते, सांग कोणती मैनार. शाहीर म्हणतो, ऐक, अगं ही जगाची रीत जुनी ग, जन्मानंतर मृत्यू असे. अगं ही जगाची रीत जुनी ग, जन्मानंतर मृत्यू असे. अगं दिवसा मागून रात्र जन्मते, जवाब ऐकून होईल हसे. अगं या रात्रीला भुरळ पडते, भाळी लावते चंद्रटिळा. अगं या रात्रीला भुरळ पडते, भाळी लावते चंद्रटिळा. अगं पौर्णिमेच्या टिपोर रात्री चांदण्याचा हारगळा. अगं चंद्र शोभतो पती रात्रीचा, खेळ खेळती हौसेचा. पौर्णिमेला मधुचंद्र आणि मृत्यू होतो आवसेचा. दर महिन्याला विधवा होते, रात्र काळोखी मैना ग. अक्कड बाजमी जवाब देतो, निहाळीत बसतू ऐना ग. निहाळीत बसतू ऐना ग. खरं तर हा सवाल जवाब लिहिला आणि महाराष्ट्रातला एक भूपाळी ते भैरवी नावाचा खूप मोठा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये हा सवाल जवाब सादर केला जातो. यंदा जे दिल्लीला साहित्य संमेलन झालं होतं, आम्ही गेलो होतो तर त्यावेळी या सवाल जवाबाचा अगदी दिल्लीमध्ये, मी माझ्या घरी शेतीत होतो पण दिल्लीत आपली डोलकी खणखणत. नक्की. आणि म्हणजे आता काय होतं की हे म्हणजे मुक्ताई असेल किंवा जनाबाई असतील किंवा हे विठाई असतील, ही जी गाणी तुम्ही आता म्हणता की जी माऊली शेती, म्हणजे आता बऱ्याच वेळा काय होतं की गावातल्या प्रत्येक जे शेतकरी किती मोठा असेल, ज्याच्या घरी 100 म्हशी असतील, पण बऱ्याच वेळा काय होतं जसं हे म्हणतात आपले इंदुरीकर महाराज म्हणतात की किटल्या वाळेपर्यंत तो दूधवाला कुठे गावातच असतो, पण घरची माऊली ती सगळी शेती वाडी गुरं ढोरं बघत असते. मग त्या माऊलीविषयी तुमचं एक मध्ये तुम्ही मला सांगितलं होतं, ऐकवलं होतं फोनवरती. तर ते खरं सांगतो, इथल्या शेतकऱ्याची शेती जर हिरवीगार कोणी ठेवली असेल तर ते महिलांनी ठेवली आहे, स्त्रियांनी ठेवली आहे. प्रत्येक घरातल्या महिला जर शेतामध्ये नाही गेली ना तर फक्त पुरुषांच्या जीवावरती शेती नाही होऊ शकत. आणि म्हणून मी त्या एका कवितेमध्ये असं लिहिलं होतं की आई तुझ्या रानामध्ये विठू राखणीला येतो. आई तुझ्या रानामध्ये विठू राखणीला येतो. गाणी ऐकता मोठची वारा टाळ करी होतो. सोन सळी उन्हात गा जन्म कोवळा हिरवा. सोन सळी उन्हात गा जन्म कोवळा हिरवा. चुडा लेऊन फुलांचा झोंबे फांदीला गारवा. गर्द भंडाराचं लेणं रेखी बाभळ कपाळे. बाभळीला जी छोटी छोटी पिवळी फुलं येतात ना कापसासारखी, की गर्द भंडाराचं लेणं रेखी बाभळ कपाळे. बारवेच्या सारणीला गाते सावली भूपाळे. हिरव्या पदराचा शालू माती वाटे रखुमाई. इकडं आई त्या मातीमध्ये काय म्हणून राबते? हिरव्या पदराचा शालू माती वाटे रखुमाई. चंद्रभागेतील तीर्थ इथे पाटातून वाही. मी सुरुवातीला जे म्हटलं होतं की वारकरी आणि शेतकरी एकच आहे, इथल्या पाटातलं पाणी म्हणजे आम्हाला चंद्रभागेतलं तीर्थ वाटतं. बरोबर आहे की हिरव्या पदराचा शालू माती वाटे रखुमाई. चंद्रभागेतील तीर्थ येथे पाटातून वाही. आणि शेवट काय? की टंच भरल्या मळ्यात तुझ्या कष्टाचं चांदण. त्या आईच्या त्या स्त्रीच्या की टंच भरल्या मळ्यात तुझ्या कष्टाचं चांदण. पान फुल फांदीवर तुझ्या घामाचं गोंदन. पान फुल फांदीवर तुझ्या घामाचं गोंदन. हे घामाचं गोंदन आहे.
हे तुमच्या माझ्या जगण्याला, या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, मातीत राबणाऱ्या या ज्या सर्व महिला आहेत त्यांनी आपल्याला आनंद दिलेला आहे. त्यामुळे आपण या सगळ्या उड्या मारतोय. तर ते खरं तर त्यांचे ऋण आहेत. त्या ऋणात आपण राहून त्यांची खरंच जाणीव झाली पाहिजे आपल्याला आणि ती व्हावी म्हणून ही खरं तर लिहिलेली कविता होती.